तुमच्या घरात मुलगी आहे, तुम्हाला बहीण आहे, तुम्हाला मैत्रीण आहे, तर 6 मिनिटं थांबा. हा व्हिडिओ बघा. कारण आता एक मुख्य मुद्दा तुमच्या समोर मी उपस्थित करणार आहे. ज्या मुद्द्यावरती बोलायला मोठ्या-मोठ्या मेनस्ट्रीम मीडियाची फाटते. YouTube चॅनल्सच्या मोठ्या-मोठ्या लोकांची फाटते. कारण या विषयावरती जर व्हिडिओ बनवली, तर कुठल्यातरी एकाच पक्षाचे बोलतील, एकाच धर्माचे बोलतील, काहीतरी लेबल लावतील किंवा वोट बँक दुखावेल या राजकीय नेत्यांचा. पण या हरेश्वर अनफिल्टर्ड या चॅनलवरती फक्त एकच विषय चालतो आणि तो म्हणजे सत्य. महाराष्ट्राच्या अमरावती या जिल्ह्यातून एक प्रकरण बाहेर आलेलं आहे. वय वर्ष 19, परत ऐका, वय वर्ष फक्त 19 असणाऱ्या एका शांतताप्रिय समाजाच्या मुलाने एक असा काहीतरी केलेला आहे कांडना, तुमची अक्षरशः धाबे देणार ऐकून. 180 मुलींना त्या पोराने टार्गेट केलेलं आहे. 180 मुलींचे त्याने 350 व्हिडिओ काढलेले आहेत आणि त्याच्यापैकी 100च्या वरती व्हिडिओ सोशल मीडियामध्ये म्हणजे स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअपवरती त्याने व्हायरल सुद्धा केलेले आहेत. विचार करा, फक्त पोरगा 19 वर्षाचाच आहे. आणि मुख्य गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, यातल्या ज्या बहुतांश मुली आहेत ना, त्या अल्पवयीन आहेत, शाळेत जाणाऱ्या मुली आहेत. आता विचार करा, 180 मुलींपैकी बहुतांश मुली या शाळेत जाणाऱ्या, त्यांच्या पुढे त्यांचं अख्खं आयुष्य पडलेलं आहे. काय स्वप्न असेल त्यांच्या आयुष्यातलं, त्या कुठे अडकलाय आणि केलंय कोणी, तर 19 वर्षाच्या शांतताप्रिय समाजातल्या एका मुलाने. वय वर्ष फक्त 19. आज परतवाडा पोलिसांनी त्याला अटक केलेलं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. पण गुन्हा दाखल करणं म्हणजे न्याय झाला असं नाहीये, कारण की हा प्रश्न खूप मोठा आहे. आता या मागचा ना मॉडस ऑपेंडा समजून घ्या, त्याची पद्धत काय होती ते समजून घ्या. कारण जर ते समजलं नाही ना, तर तुम्ही तुमच्या घरातल्या मुलीला किंवा तुमच्या कुठल्याही मैत्रिणीला, कुठल्याही बहिणीला वाचवू शकत नाही. पहिला टप्पा, सोशल मीडिया थ्रू कनेक्ट व्हायचा. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप याच्या थ्रू कनेक्ट व्हायचं, अप्रोच करायचा, छान मैत्री जमवायची, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि या विश्वासाचं संपादन करून झाल्यानंतर त्या विश्वासाचं रूपांतर करायचं प्रेमामध्ये. दुसरा टप्पा, एकदा प्रेमाचा आव आणला की समोरच्याला सांत्वना दाखवायचा, त्याच्या आयुष्यामध्ये झाकायचं, त्याच्याशी बोलायचं, तिला आपलं सगळं व्यतीत करायला लावायचं आणि एक तिचा विश्वास जिंकून घ्यायचा प्रेमाबद्दल. आणि मग काय, तिसरा टप्पा शेवटचा, एकदा का विश्वास पटला की त्या मुलींना एकांतात बोलवायचं, त्यांचं शोषण करायचं आणि न कळत त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं. आणि मग येतो ऍक्च्युअल पार्ट, जो चौथा पार्ट आहे. त्याच व्हिडिओ दाखवून त्या मुलींना ब्लॅकमेल करायचं, सांगायचं त्यांना तुझे व्हिडिओ व्हायरल करीन मी, आणि मग त्या मुलीचा अजून फायदा घेत राहायचा आणि घेतच राहायचा. आता मला सांगा, हे सगळं एकटा पोरगा करू शकतो का? तो पण 19 वर्षाचा. आता एक महत्वाचा प्रश्न मला ना तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. 19 वर्षाचा पोरगा 180 पोरीपर्यंत, ते आपण एका शाळेतल्या नाही, वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या पोरींपर्यंत जाऊन पोहोचला. त्यांचे व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर, इंस्टाग्राम आयडी त्याने घेतले आणि त्यांच्याशी जवळीक साधली. एकटा मुलगा हे करू शकतो का? ह्याच्या मागे खरंच एक रॅकेट आहे आणि ह्या रॅकेट असल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. ही जी व्हिडिओ तुम्ही बघताय ना, त्याच्यामुळे एक मुद्दा मला तुमच्या समोर आणून द्यायचा आहे प्रकर्षाने. मेनस्ट्रीम मीडिया, युट्यूबर्स, मोठे जे आहेत ना किंवा राजकीय नेते, हे तुम्हाला ती गोष्ट मुद्दामून दाखवून देणार नाहीत. पण हे पोलिसांच्या सूत्रानुसार हे समोर आलेलं आहे आणि तेच तुम्हाला सांगतोय मी. ह्या सर्वाचे जे कनेक्शन आहेत ना, ते AIMIM शी रिलेटेड आहेत. आता AIMIM हा कुठला पक्ष आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाहीये तुम्हा लोकांना. आणि या सगळ्या रॅकेटचे धागेदोरे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, असं पोलीस स्वतः म्हणतात. पण कुठल्याही सोशल मीडियावरती आणि कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियावरती हा मुद्दा अजून पुढे आलेला नाही. आणि आता एक नेहमीसारखाच एक प्रश्न, जो मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो, त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो. आता रिसेंटली जो नाशिक किस्सेचा व्हिडिओ होता ना, त्याच्यामध्ये पण बोललेलो. तुम्हाला वाटत नाही का हा एक सगळा पॅटर्न आहे? म्हणजे विचार करा, जवळीक साधायची, त्यानंतर बघायचं, बोलायचं, आपलं प्रेमात अडकवायचं आणि त्यानंतर मग हा सगळा मोठा कांड करायचा. हा त्यांचा एक पूर्ण पॅटर्न आहे. आणि जर कळत नसेल ना, तर गेल्या वर्षभरातला तुम्ही केसेस स्टडी करा, रिसर्च करा. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, कलकत्ता या ठिकाणी, महाराष्ट्र या ठिकाणी सेम प्रकारचे रॅकेटच चालू आहेत. आणि ट्रॅप कोण होतंय माहितीये का? तुझ्या आणि माझ्या घरातल्या हिंदू मुली. या सगळ्या गोष्टीला ना बरीच लोक लव्ह जिहाद असं म्हणतात.
मेनस्ट्रीम मीडिया म्हणतं असं काही नाही, पोलीस म्हणतात असं काही नाही. मग हे आहे तरी काय? तुम्हीच सांगा मला, हे आहे तरी काय? पद्धत सेम, पॅटर्न सेम, घडवणारा शांतताप्रिय समाजातला सेम, आणि या सगळ्यांमध्ये अडकतंय कोण? तर आपल्यातल्या हिंदू मुली. आता बरीच लोक म्हणणार की हे हरेश्वर, हे जे तू बोलतोयस ना, हे कम्युनल आहे, हे फक्त एका विशिष्ट धर्माच्या विरोधातच बोलतोय तू. बरं ठीक आहे, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. या 180 मुलींच्या जीवनाशी जो खेळला ना, तो कोण होता? त्या मुलींचं जे आयुष्य बर्बाद झालेला कारणीभूत कोण आहे? आता एक सत्य सांगतो, बघा कितपत तुम्हाला पटता येते. जर हीच गोष्ट ना कुठल्या दुसऱ्या धर्माच्या मुलाने जर केली असती ना, तर आत्ता ना अख्खा महाराष्ट्र संबंध पेटला असता. मेनस्ट्रीम मीडिया, राजकीय नेते, जे दररोज रात्रीच्या प्राईमच्या गोष्टी असतात ना, 9 वाजता प्राईम 9 वाल्या गोष्टी, त्या ठिकाणी हे मुद्देच पेटले असते. पण आता फक्त हिंदू मुली आहेत ना, त्याच्यामुळे हा मुद्दा पेटलेला नाही. कारण वोट बँक दुखावेल, माझ्या समाजातील लोकांना काय वाटेल, मला त्या लोकांकडून मतदान मिळतं, मला त्या लोकांकडून पैसा मिळतो. बीजेपी असू देत, काँग्रेस असू देत, कुठलाही राजकीय पक्ष असू देत, तो त्यांचंच बघणार आहे. आणि या सर्वांमध्ये ना मला फक्त तुला सांगायचं रे बाबा, दादा माझ्या, माझ्या ताई, हे नंतर येणार. त्याच्या अगोदर तू ॲज अ पालक, ॲज अ भाऊ, ॲज अ बहीण, तुला तुझ्या त्या लहान लेकरांना सांभाळायचं. त्या लहान आहेत, त्यांना नाही आहे तेवढी अक्कल, त्यांना सगळं नवीन वाटतंय. पिक्चर बघतात आहेत, न्यूज बघतात आहेत, अजून सोशल मीडियावरती बरंच काय काय येतं, सगळं बघतात आहेत. त्या लहान आहेत, त्यांना नाही आहे तेवढी अक्कल. हे तुम्ही शिकवायला पाहिजे. आपला धर्म काय आहे, आपली संस्कृती काय आहे, आपल्या लिमिट्स काय आहेत, हे तुम्ही शिकवायला पाहिजेत त्यांना. जर हे तुम्ही नाही शिकवलं तर भडवा दुसऱ्या समाजातला कोणतरी येणार आणि त्यांना शिकवणार की बाबा ग, हा ना कलमा असा पडायचा असतो, हा ना नमाज असा असा अदा करायचा असतो. विचार करा, गोष्ट पटते का माझी? मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलो, या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणतोय, माझ्या सर्व पालकांना ही कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलींना कंट्रोलमध्ये आणायला शिका. मी असं म्हणत नाही की आज आहे फ्री वर्ड आहे, मला माझ्या आई वडिलांनी माझ्या बहिणींना आज फ्री हँड दिलेला आहे, त्याचा अर्थ असं नाही की आम्ही त्याचा कुठल्यातरी दुसऱ्या गोष्टीसाठी उपयोग करावा किंवा केलाय. तुमची मुलगी कुठे बाहेर शेण खाते, माफ करा या शब्दांसाठी, पण जरा अट्रॅक्ट करेल म्हणून हा शब्द वापरला मी. तुमची मुलगी बाहेर कोणासोबत बोलते, तिचे मित्र परिवारमध्ये कोण आहेत, मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, हे सगळं बघा, चेक करा. रोष म्हणून नाही, एक त्याचा मैत्रीण, त्याची मैत्रीण असं काहीतरी बोलून बघा, पण बघा ती कोणासोबत बोलते, काय शेअर करते, तिला काय बोलायचं, तिच्या मनामध्ये काय आहे ना, हे समजून घ्या. कारण जर तुम्ही नाही समजलात ना, तर भडवा दुसऱ्या कुठल्या समाजातला पोरगा येईल आणि तो समजेल, आणि मग माफ करा, चुकीचं वाटेल बोलताना, पण जर उद्या तुमच्या मुलीची किंवा बहिणीची जर व्हिडिओ व्हायरल झाली ना, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमची चुकी होती, त्या मुलीची नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी रिसर्च करतो. आज एवढा रिसर्च केला होता ना मी, की त्यांनी काय काय करावं, SIT कमिटी बसवावी किंवा पॉस्को अंतर्गत, कायद्या अंतर्गत त्याला सजा व्हावी. मी खूप काही रेडी केलं होतं, पण आता मला बोलताच येत नाही. व्हॉट्सअपला धारेवर धरायचं का, स्नॅपचॅटला धारेवर धरायचं का ना, ह्या गोष्टी खूप दूरच्या राहिल्या. पण तुमच्या मुलीला आज समजवा, म्हणजे तुमची मुलगी आज कुठल्या तरी प्रकारे माझ्या घरातली मुलगी आहे, माझी बहीण आहे. मी या कळकळीने तुम्हाला हे सांगतोय. तुम्ही तुमच्या मुलीला, बहिणीला ना स्वतः समजून घ्या. त्यांना विचारा, बाबा सोशल मीडियावर तुझ्याशी कोण बोलतंय का? किंवा जर एखादी मुलगी माझी व्हिडिओ बघते ना, तर तू बाबा एक काळजी घे, सोशल मीडियावरती कोण तुझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतोय का? कोण आहे, त्याचं नाव काय, बॅकग्राऊंड काय, तुला अट्रॅक्ट व्हायचं की नाही, हा तुझा विषय आहे. पण पालकांनो, नक्कीच काळजी घ्या. आणि असंच जर एखाद्या सोशल मीडियावरती जर तुम्ही कुठे फसला असाल, एखाद्याने तुम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला, तर एक नंबर आहे, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी देतो मी. तो नंबर आहे 1930. या नंबरवर कॉल करा आणि समोरच्या बद्दल तुम्ही कंप्लेंट करा. आणि लाज वाटायची अजिबात गरज नाही. लाज त्याला वाटल्या पाहिजे, तुम्हाला नाही. चूक त्याची आहे, तुमची नाही. पण आबरू तुमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही एक स्टेप इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. आज त्या भडव्या नालायकाला, अयान अहमदला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी स्वतः स्वस्थ बसणार नाही. ही व्हिडिओ जर तुम्हाला, हा विषय जर पटला असेल ना, तर ही व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत शेअर करा.
म्हणजे हा मुद्दा जो आहे हा बऱ्याच लोकांपर्यंत गेला पाहिजे. मी यासाठी म्हणत नाही की त्या 180 मुलींबद्दल काही झालं. मी यासाठी म्हणतो की पुढच्या तुमच्या किंवा माझ्या घरातल्या मुलींसोबत एक घडू नये ना, त्याच्यामुळे हे व्हिडिओ हा मुद्दा आहे ना तो शेअर करा. आज मेनस्ट्रीम मीडिया, युट्यूबर्स ह्या विषयावरती बोलणारच नाहीयेत. पण मला खरंच मनातून वाटलं, त्याच्यामुळे मी हा मुद्दा तुमच्यापुढे प्रखर्षाने मांडलेला आहे. जर या व्हिडिओच्या माध्यमातून जर एखाद्या तरी माझ्या ताईची, बहिणीची, मैत्रिणीची अब्रू जर वाचली ना, तर मी खरंच धन्य मानेन स्वतःला. अशा या प्रकरणामध्ये जे गुन्हेगार आहेत ना, त्या गुन्हेगारांना काय सजा व्हावी ना, जे तुम्हाला काय वाटतं ना, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण शेअर करणं म्हणजे मी समजतो न्यायाची मागणी करण्यासारखं आहे. नमस्कार, मी हरेश्वर अनफिल्टर्डमध्ये परत येईनच असाच काहीतरी मुद्दा घेऊन तुमच्यासमोर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.